म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आपण काही कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं असेल, पुढेही ऐकणार आहात. प्रत्येक जण हे आपल्याला प्रमाण देईल, कारण की हे संतांच्या जीवनाशी फार महत्त्वाचं निगडीत असंच प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. चकारात्मक भाषा आहे आणि जिथे चकारात्मक भाषा असते त्या ठिकाणी इतरांची व्यावृत्ती होत असते. इतर गोष्टी बाजूला राहत असतात. चार मुलं खेळतायत आणि यातल्या दोन बायका इकडे बसल्यात, एकमेकांची ओळख नाही. तुझा यातला मुलगा कोणता, तो आहे का, हा आहे का, नाही नाही नाही, जो पांढरा कपडा ज्याने घातलाय तोच माझा मुलगा असं म्हटल्याच्या नंतर इतरांची व्यावृत्ती होते, म्हणजे बाकीचे माझे नाहीत. जिथे चकारात्मक भाषा असते तिथे इतरांची व्यावृत्ती होत असते. तुकाराम महाराज सांगतात आलो याची कारणासी, याच कारणासाठी आलो. कोणत्या कारणासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनी जे बोलून ठेवलेत ना, त्यांनी जे बोलून ठेवलंय, त्यांनी जे लिहून ठेवलंय त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. याच्यातून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. बोलिले जे ऋषी मुनींनी बोलून ठेवलंय असा काही जण आक्षेप घेतात. पण बोलून ठेवलं जरी असलं तरी ते आचरण बघितलंय, ते स्वतः आचरण त्यांनी केलंय आणि म्हणून त्यांच्यासारखं आचरण करण्यासाठी हा एक भाग. आणि काही जणांच्या मते ऋषीमुनींनी फक्त लिहून ठेवलंय, त्याचं आचरण केलेलं नाही. मग ऋषीमुनींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ना त्याचं आचरण करण्यासाठी आम्ही येत असतो. हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या येण्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांना विचारा तुमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे. नाथ महाराज म्हणतात जाई धर्माची वाट मोडे अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. आम्हा का संसारा येणे, हरिभक्ती नामस्मरणे जडजीव उद्धरणे. नामस्मरणे करुणे नानामते पाषांढ कर्मठता अतिबंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. हरिभजनानं कर्मठचे तोंड ठेचण्यासाठी आम्हाला यावं लागतं असं नाथ महाराज सांगतात. जै धर्माची वाट मोडे. जेव्हा जेव्हा माणसं अधर्मानं वागायला लागतात, बघा संतांच्या आणि देवाच्या येण्याचं प्रयोजन जवळपास आपल्याला सारखं दिसतंय. कारण भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या संस्थापनेसाठी, लक्षात घ्या, धर्माच्या स्थापनेसाठी असं म्हटलेलं नाही भगवंतानं. कारण आपला जो धर्म आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे, लक्षात ठेवा. आपल्या धर्माचा संस्थापक कोणीही नाही. अन्य धर्मांचा विचार करा, प्रत्येक धर्माचे कोणी ना कोणीतरी संस्थापक आहेत, पण आपल्या धर्माचा संस्थापक हा कोणीही नाही. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत नाही, तर धर्माची संस्थापना करण्यासाठी आहे. संस्थापनेचा अर्थ आपण सुस्थितीमध्ये तो आणणं असा घेऊ शकतो. जो चालत आलेला आहे त्याला सुस्थितीमध्ये आणण्यासाठी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, अभ्युत्थानम अधर्मस्य, जेव्हा अधर्म वाढायला लागतो, तदात्मानं सृजाम्यहं, तेव्हा मला यावं लागतं. कशासाठी? धर्मस्थापनेसाठी. दुष्टांच्या नाशासाठी देव येत असतो. लक्षात घ्या, देवाच्या आणि संतांच्या येण्यामध्ये प्रयोजनामध्ये फरक काय आहे? दोघंही धर्मासाठीच जरी येत असली तरी दुष्टांच्या नाशासाठी देव येतो आणि दुष्टांच्या दुष्टपणाच्या नाशासाठी संत येतात. विठ्ठल विठ्ठल. अजून एक भाग, वारकरी संप्रदायाची अशी मान्यता आहे की देवाला बोलवावं लागतं. तुम्ही जर बघितलं तर पुराणामध्ये असे कित्येक उदाहरण आपल्याला बघायला मिळतील की देव हा स्वतःहून येत नाही, त्याला बोलवावं लागतं. गरुडा वाहना गंभीरा येईगा दातारा बाप रखुमा दिविबरा श्री विठ्ठला. ज्ञानोबाराय सांगतायत गरुडा वाहना गंभीरा येईगा दातारा. जो गरुड वाहनावरती आरूढ आहे अशा हे परमात्म्या तू ये. गजेंद्राचा धावा भगवंतानं केला. कधी केला? पुराणामध्ये गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती असेल. श्रीमद भागवतामध्ये त्या गजेंद्राची कथा आलेली आहे. तो गजेंद्र आपल्या साथीदारांसह वनामध्ये तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरता गेला. आणि जलक्रीडा करण्याकरता गेल्यानंतर सगळे साथीदार पण बरोबर होते, साथीदार सुद्धा बरोबर होते. आणि त्या जलक्रीडा करत असताना एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं, सोंडेने एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं. काही त्यातली हत्ती बाहेर यायची, हजारो हत्तीचा तो समूह,
आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावरती माती फेकायची, पुन्हा त्या सरोवरामध्ये यायचं, पुन्हा एकमेकांच्या अंगावरती पाणी फेकायचं. अशी क्रिया त्यांची प्रत्येकाची सुरू झाली. प्रत्येकाची क्रिया सुरू झाली आणि योगायोगानं त्या सरोवरामध्ये एक नक्र राहत होता. नक्र म्हणजे मगर. तो नक्र त्या ठिकाणी विचार करू लागला की एक तर हे सरोवर माझं आहे आणि माझ्या सरोवरामध्ये हा गजेंद्र येतो ते येतो, त्याच्या साथीदाराला आणतो ते आणतो, आणि असं असताना मला पायाखाली तुडवण्याची याची हिंमत होतीये. माझं पाणी गढूळ करतोय, मला राहणं अशक्य झालंय, आणि आता याची मजाल इथपर्यंत की मला पायाखाली तुडवावं. वास्तविक बघता ते हत्ती मत्त होते. त्यांना कल्पना नव्हती की आपण त्या नकराला पायाखाली तुडवतोय, पण तरी सुद्धा त्या नकरानं असा विचार केला की याला अद्दल घडवली पाहिजे. त्या नकरानं आपल्या जबड्यामध्ये गजेंद्राचे पाय पकडले आणि जोरामध्ये चावा घेतल्यानंतर बाकीचे सगळे धावून आले. बाकीचे सगळे धावून आले की आपल्या नेत्याला काहीतरी झालंय, याला वाचवणं आपलं कर्तव्य आहे, असा विचार त्यांनी केला. पण खूप कष्ट केल्यानंतर सुद्धा त्याला सोडवता आलं नाही आणि त्यात बाकीचे सगळे जण निघून गेले. गजेंद्र तो पशु आपते मोकलेला, आपतानं त्याचा त्याग करून टाकला, सोडून दिला. त्याच्या नादी लागण्यामध्ये अर्थ नाही असा त्यांनी विचार केला आणि तिथनं काढता पाय घेतला. दुःख झालं त्या गजेंद्राला की ज्यांना मी लहानाचं मोठं केलं आणि आज मला ज्यांची गरज पडते ती माझ्या गरजेला उपलब्ध होत नाही. दुःख झालं, पण त्यांनी ठरवलं की माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ह्या नकराशी लढा देणार आहे. आणि असा विचार केल्यानंतर त्या दोघांचं युद्ध सुरू झालं. तब्बल 1000 वर्ष त्या दोघांचं युद्ध चाललं असं आपल्याला भागवतकार सांगतात. 1000 वर्ष दोघांमध्ये युद्ध चाललं आणि युद्ध चालल्यानंतर एक क्षण असा आला की त्या गजेंद्राला असं वाटलं की आता आपली ताकद संपलेली आहे, आता आपण या नकराशी लढू शकत नाही. वास्तविक बघता त्या नकराचा आकार केवढा आणि त्या हत्तीचा गजेंद्राचा आकार केवढा. त्यामुळे आकारावर जायचं नाही, लक्षात ठेवा. कोण कसा दिसतो यापेक्षा कोण कसा असतो आणि तो कुठे आहे याला सुद्धा खूप महत्व आहे. त्या सरोवरामध्ये त्या नकराची ताकद जास्त होती, कारण ते त्याचं स्थान होतं, त्याचं बळ त्याच्या स्थानामध्ये आहे. हत्तीचं स्थान हे जमिनीवर आहे. असं म्हणतात भागवतकार वर्णन कर, तो जर का नक्र पाण्याच्या बाहेर आला असताना तर साध्या रस्त्यावरच्या कुत्र्यांनी त्याला फाडून खाल्लं असतं. पण सरोवर हे स्थान त्या नकराचं असल्यामुळे त्याचं बळ अधिक ठरलं आणि गजेंद्रानं विचार केला की आता माझं संपलं, आता परमात्म्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही. मला सांगा, परमात्म्याशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही ही भावना निर्माण झाली म्हणजे त्या क्षणापुरता तो भक्त झाला की नाही. मग भक्त झाल्यानंतर आता देवाने यावं की नाही, त्याला सोडवावं की नाही. पण देव आला नाही. कधीपर्यंत आला नाही? जोपर्यंत गजेंद्रानं बोलवलं नाही तोपर्यंत आला नाही. त्यानं विचार केला आता भगवंताशिवाय मला या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही. तिथे एक कमळाचं फूल होतं, आपल्या सोंडेमध्ये पकडलं आणि परमात्म्याकडे फेकलं. भागवतकार वर्णन करतात, सोंतस्य रस्रुबलेन गृहीत अर्तो दृष्ट्वा गुरुत्मतिंख उपात्त चक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरु भगवन् नमस्ते. हे प्रभू ये आणि माझा उद्धार कर, मला वाचव. असा जेव्हा गजेंद्रानं धावा केला त्याच्यानंतर भगवंत आला आणि संतांनी वर्णन केलं, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तो अखेला विठाई. कनवाळू
लावा तर. संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती. संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मालागी अवतरती, धर्मरक्षण करणे, रक्षाया कारणे, धर्मरक्षण करणे, धर्मरक्षणाया कारणे, साधू होताती अवतीर्णे, 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 साधू होताती अवतीर्णे. जगाला वावे सत्पथी, सत्पथी, जगाला वावे सत्पथी, जगाला वावे सत्पथी, हेची साधूची पैकृती, 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 हेची साधूची पैकृती. धर्मरक्षण करणे, धर्मरक्षणा कारणे, धर्मरक्षण करणे, धर्मरक्षणा कारणे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे. एका जनार्दनी साधू, साधू, एका जनार्दनी साधू, जनार्दनी साधू, हृदयी वसे ब्रह्मानंदो, हृदयी वसे ब्रह्मानंदो, वसे ब्रह्मानंदो, हृदये वसे ब्रह्मानंदो, हृदये वसे ब्रह्मानंदो, हृदये वसे ब्रह्मानंदो. धर्मरक्षण करणे, धर्मरक्षया कारणे, धर्मरक्षण करणे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे, साधू होताती अवतीर्णे. विठोबा रखुमाई सर्वदा, जय जय विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवा मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय
Om